रामकृष्ण हरी. उद्या आहे सर्व पितृ अमावस्या आणि सर्व पितृ अमावस्येमध्ये पितरांचं पितृपंधरवड्याचं कार्य पूर्ण होणार आहे. आणि उद्या लगेचच सूर्यग्रहण आहे आणि या सूर्यग्रहणाचा भले ते भारतात दिसणार नाही, पण शेवटी प्रकृतीमध्ये ही घटना घडत असते, त्यामुळे त्याचा काही ना काहीतरी परिणाम हा आपल्या सगळ्यांवर होतच असतो. जसं की सूर्यग्रहणामध्ये केलेलं जे कार्य असतं ते अजून फलदायी होतं. तुम्ही मंत्र जप करत असाल, देवाचं नामस्मरण करत असाल किंवा अजून काही गोष्टी जर तुमच्या मनामध्ये संकल्प असतील तर त्याचं भरपूर पुण्य असं मिळतं. जास्तीत जास्त ग्रहणामध्ये तर आपण नामस्मरण करतो, दुसरं कुठलं कार्य करताच येत नाही. आणि या नामस्मरणाच्या पुण्याईनं तुम्ही जे संकल्पित केलेलं काम आहे ते पूर्णत्वाला जाऊन पोचतं. म्हणून या संधीचा आध्यात्मिक लोकांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, कारण की मंत्रसिद्धीचा हा योग असतो. आणि या मंत्रसिद्धीच्या योगामध्ये तुम्ही तुमचा जे गुरुमंत्र असेल किंवा ते जे काही तुमच्या देवीचं अनुष्ठान असेल किंवा काही जे काही तुमच्या मनामध्ये तुमच्या जे इष्टदेवाचं जे नामस्मरण असेल त्याला सिद्धत्व प्राप्त करण्यासाठी या सूर्यग्रहणाचा सुद्धा फायदा होतो. म्हणून तुम्ही उद्याच्या या संधीचा लाभ घ्यावा ही मापेक अपेक्षा ठेवून मी इथे थांबतो. रामकृष्ण हरी.